शिवराय, स्वागत आहे तुमच्या पुन्हा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर काही सॉरी, मी खूप दिवसापासून शूट वगैरे काय केलं नाही, कारण की माझा मोबाईल खराब झाला होता म्हणून. तर आम्ही लोक ना आत्ता बनवणार आहोत बटाट्याचे चिप्स. तर रात्रीचे किती वाजले माहिती का? 12 वाजले. आणि मी आणि मम्मी बाहेर गेली होती, तर ताईने तिथपर्यंत सोलून पण आणि किसून पण ठेवलं, त्यामुळे मी काही ते शूट वगैरे केलं नाही. पण आता मम्मी ते वॉश वगैरे करून घेईन, धुवून वगैरे घेईल 5-6 पाण्याने. मी ते तुम्हाला दाखवेल आणि कसं उकळून वगैरे आम्ही लोक सुकात वगैरे टाकू ते दाखवते. सर्व किसून ठेवले इथे आणि इथं पण धुवायचे आहे. आणि मम्मी आणि ताई ते धुत आहे. फक्त ते ना 4-5 पाण्याने धुवून घ्यायचं एकदम स्वच्छ पाणी होईपर्यंत, नाहीतर ते काळे पडतात. आमचं इथे पाणी पण आलेलं आहे. पाणी पण भरत आहे. ठेवले मम्मीने आणि हे धुवायचे बाकी अजून. मम्मीने ना हे 3 पाण्याने वॉश करून घेतलेले. तर पाणी बघा किती सफेद आहे. असं पाणी सफेद असलं पाहिजे, तसं असतं एकदम वाईट. दुसरं आहे का? पहिलं पाणी फेकलं का? पहिलं पाणी फेकलं मम्मीने, हे दुसरं पाणी तरी पण बघा किती खराब आहे. आणि हे बघा अशा फ्रेश पाण्यामध्ये धुवायचं आले. हे माझ्या दीदीने किस केलंय इथं पण. किती किलोचे बनवायचे मग? 10 किलोची मम्मी बनवते. आता मम्मीच्या अंदाजाने रोटी वगैरे पण टाकेन त्याच्यात. आणि आता धुवून वगैरे झालेलं आहे. आणि काय आहे, आम्ही असं लाल टपे म्हणजे झाकण असावा म्हणून आम्ही त्याच्यात ठेवलं आहे. आणि एक टप असे 2 याचे 10 किलोचे फुले. ही असे तुरटी हिला पाण्यात टाकायची. काय होतं मीला पाण्यात टाकलं? काय टाकतं पण बटाट्याच्या केस? बटाटे पांढरे असावा म्हणून या तुरटीला टाकतात. जास्त पण नाही टाकली पाहिजे तिला, एकदम जे जितके बटाटे असते तेवढं अंदाज असतो त्याचा पण एक टाकायचा. टाकणार तर मम्मी 10 किलोला किती टाकणार आहे तू? मोठे टाका. हां टाक. तर माझी मम्मी बघा त्याच्यात टाकली तेवढं तुम्हाला दाखवलं ना त्याला. आम्ही एक तो लाल टप भरला आहे आणि बाकीचे हे पण भरलं आहे. तर काहीच माझी मम्मी एवढी सत्री आहे की दुकानातून तुरटी आणली ना ती सुद्धा ते बघा टपात धुवून सने टाकते. एकच टाकलं त्याच्यात बस. त्याच्यात पण मम्मी तुरटी टाकते. अजून आम्हाला पाणी पण भरायचं आहे गाईस, किचनचं प्यायचं. अजून पाणी भरायचं. आज आम्हाला झोपायला पण 2 वाजणार आहे. सकाळी पण वगैरे ठेवले. यो परत टप मोठा आहे, परत छोटी म्हणून मम्मीने त्याच्यावरती चम्मच लावलाय वाजले. आणि आता आमचं किचनचं पाणी वगैरे सर्व आवरून भरून झालेलं आहे. तरी अजून एवढी टाकी बाकी भरायची. एवढी टाकी भरल्यानंतर झोपू आम्ही लोक. सर्व आमचं आता एकदम क्लीन झालं आहे. आता फक्त टाकी भरायचं, वेट करायचं. टाकी भरली की झोपायचं. बघा 2:15 वाजले रात्रीचे 2:15 वाजले आणि आमचं आता पाणी वगैरे सर्व भरून झालेलं आहे. आणि आता आम्ही झोपू. मग आम्ही सकाळी भेटू तुम्हाला. मम्मी सकाळी दाखवून आम्ही लोक चिप्सचं म्हणजे काय करू वगैरे. तर चला काही जाताना रात्रीसाठी बाय बाय, गुड नाईट. भेटूया मॉर्निंगला. बाय बाय. नेक्स्ट डे. तर हाय गाईज, गुड मॉर्निंग. सकाळचे वाजले आहे 8:30 आणि मी उठले लवकरच आज. तर ताई पण नाश्ता वगैरे करून झाली, चालले जॉबला. आणि मम्मी माझ्या आधी उठून झाली पीठ वगैरे मळून झाली, चपात्या करते. चला तुम्हाला दाखवते. बघा मम्मी तर चपात्या करते.
आणि इथं मेथीची भाजी बनवणार आहे, सामान कापायचं आहे. चहा मेथी पाण्यात टाकून ठेवली कारण की मेथीमध्ये खूप माती होती म्हणून. मी टी व्ही पण नवीन घेतली आहे, 43 इंची आहे, सॅमसंग म्हणून. आणि चहासोबत मस्त खारी, पप्पाने खारी आणली, चहा खारी खाऊ आपण आता. टमाटर कापते. मला टाइम लागला असता. चपात्या झाल्या नाही, चपात्या पण झाल्या. इथे माझं भाजीचं सामान पण रेडी झालं. आणि आता मम्मी भाजी बनवून तिथपर्यंत मी पटकन आंघोळ करून येते. इथं मसाला बनवलाय, लसूण, मिरची, टमॅटो आणि बोंबील पण टाकले मस्तपैकी मेथीच्या भाजीमध्ये. 2 पाण्याने धुवून घेतली मम्मीने मस्तपैकी मेथी. इथं मेथीची भाजी होती. काही 7:09 आणि कॅम्प वगैरे करून देवाला देवा वगैरे देवपूजा पण झाली आहे. पाणी गरम ठेवलंय करायला बटाटे उकळायसाठी. गरम झाले, फक्त एक उकळी येऊ द्यायची, मग त्याच्यानंतर बटाटे टाकायचे. आणि जास्त शिजू पण नाही द्यायचं, फक्त 5 ते 10 मिनटं शिजू द्यायचं, नाही तर मग ते बटाट्यांचा पण गारा होईल म्हणून. तर काहीच मम्मीने ना आता पाण्यामध्ये मीठ टाकलेलं आहे चवीसाठी. आणि अजून एक पाण्याने धुवून घेतलं आहे ते. आणि पाण्याला पण मस्त उकळ आला आहे, त्याच्यात टाकलं आहे का? तर मम्मीने त्याच्यात ना एक टाकून ठेवलं. मी बाहेर गेली होती म्हणून मला माहिती नाही. बघा 10 मिनटं मम्मीने होऊ दिले मस्त झाला. आता हे टाकाल, या जाडीमध्ये काढून पाणी निघून झालं पाहिजे म्हणून. एवढे उकळून घेतले, आता मी चालले ते बाहेर घेऊन टाकायसाठी. कोमल दीदी पण येते वगैरे ठेवले, दीदी पण आली. तर काहीच मी ना इथं चिप्स वगैरे टाकत असल्यामुळे मी काही शूट वगैरे केलं नाही, त्यामुळे माझ्या मुलींनी शूट केलेलं आहे. तर तिने पण मस्त शूट केलं आहे, तुम्ही पण बघा किती भारी शूट केलं आहे तिने. तर काय तुम्हाला सांगते मम्मी हटको. राहिले तर मी ना त्यात असं किस करते त्याचं. बाई असं शिजून झालं ना जास्त म्हणून. आईने किस केलं पण नाही, मला रात्री बोलवलं पण काय सगळं टाकून झाले. आणि एवढं टाकते थोडंसं, एकटी तर बोलते की मी एकटी कधीची टाकते असं तसं.
गाईज फायनली ना ते म्हणजे सुकत वगैरे टाकलेले. आता मी तुम्हाला संध्याकाळी दाखवेल की ते सुकल्यानंतर कसे झालेले वगैरे म्हणून. तर चला मग संध्याकाळी वेट करू आपण ते सुकल्यावरती कसे दिसतात. तर हे बघा हे माझ्या ताईचं घर आहे. तर ताई रात्री समोर म्हणून आम्ही समोरच ठेवलं आहे आणि ताईने चाय पण ठेवली दुपारी. ते पण काढले मी ना त्याने चाय. आता इथे हाताने चाय घेते. किती नखरे तिचे. मी चाय पित नाही पण मला ताईच्या अरे बापरे इतके खोटाडे बोलते नाही. हिला चायचा अंडा दिला ना तरी पण पी. काय सकाळपासून चालू आहे डिस्कस चालू आहे नुसता. ए माझी चाय. कपडे लावले. दुपारी 1 वाजता चाय बनवला कारण की आमच्या चायचे हवरे सर्व घरचे म्हणून फिंगर बनवायचे ताईच्या हाताचे. ही ताई आमची सर्व बनवते तर वर्षी ना कोमलजीचं लग्न करते. आणले तर मम्मीची आरती करते येते. लग्नात गाणं बोलते सिंगर आहे बघा आमची ताई. ते का कुठे लावते. चिप्स पण मस्त सुकून गेले. हे बघा झाकून ठेवलेत ते उडून जाते म्हणून. एकदम कडक चाय इकडे ठेव ना वरून पालमी. चिप्स पण झाले. मम्मी तांदूळ पण गाळतीये. ताईने चाय पण ठेवली. तर काय आम्ही लोकांना तळून बघते थोडंसं की कसे होतील म्हणून. तेल ठेवलं इथे ताईने. ताई इथं तळते. इथे बाकीचे हे तळले ताईने 2. ताईने एवढे तळले. तर हे बघा ताईने तळले. मस्त झाले हा. टेस्टी. काहीच तुम्ही पण बनवा कधीतरी. बटाट्याचे चिप्स खूप भारी होतात. टाकते मस्तपैकी. मसाला टाकला ना सुंदर लागतं खायला. आणि सबस्क्राइब करा. बघा केवढा हाताने चुरले. म्हणजे एकदम मऊ झाले त्याच्यामुळे ताईने चुरून दाखवलं. तर गाईज मी आजचा व्हिडिओ इथं स्टॉप करते. यो होता माझा बटाट्याच्या चिप्सचा. तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट व्हिडिओसाठी वेट करा. बाय बाय.